नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अतुल बडके. ॲग्री पॉवरमध्ये आपलं स्वागत आहे. उन्हाळी पिकांचा विचार केला तर आपण फक्त भुईमुग आणि तीळ याच पिकाचा विचार करतो. तर मी तुम्हाला याच्यापेक्षाही कमी मेहनतीमध्ये, कमी पाण्यामध्ये आणि फक्त 60 आणि 70 दिवसात तयार होईल असे एक पीक सांगतो, ते म्हणजे मूग. तर आता आपण पाहू मूग पिकाची पेरणीची वेळ आणि हवामान. साधारण मूग पीक हे 15 फेब्रुवारी ते 15 मार्च पर्यंत आपण याची लागवड कधीही करू शकतो. साधारण 20 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमानमध्ये वाढ झाली तर आपण याची पेरणी करायला पाहिजे. 20-21 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअसमध्ये मूग पिकाचे चांगले उत्पादन होते. शक्यतो मूग पिकाची पेरणी हे 15 मार्च नंतर करू नये, नाहीतर खरीप पिकाच्या नियोजनासाठी अडथळा निर्माण होतो. आता आपण पाहिलं पेरणीचा वेळ आणि हवामान. आता आपण पाहणार आहे जमीन. मध्यम ते भारी, काळी, कसदार अशी जमीन पेरणीसाठी निवडावी. शक्यतो पाणथळ जमीन, क्षारयुक्त जमीन अशी पेरणीसाठी निवडू नये. जर हलकी जमीन असेल तर पाण्याचा विचार करूनच पेरणी करावी, कारण हलक्या जमिनीमध्ये पाण्याच्या पाड्या जास्त द्याव्या लागू शकतात. तर आता आपण जाणून घेऊ बियाण्याचे प्रमाण आणि अंतर. मूग या पिकाचे एकरी बियाण्याचे प्रमाण आहे 7 ते 8 किलो. आणि जर आपण ॲग्री पॉवरच्या टोकन 16 दाती टोकन मशीनने पेरणी केली तर एका एकराची पेरणी हे 5 ते 6 किलो मध्ये होते. 2 दातामध्ये अंतर जे आहे हे 4 इंच आणि एका जागेवर 3 ते 4 दाणे म्हणजे 3 ते 4 झाडं आपले मेंटेन राहील. म्हणजे 2 ओळीमध्ये हे 1 फूट अंतर आणि 2 झाडामध्ये अंतर जे राहील ते 4 इंच राहील. म्हणजे झाड संख्या मेंटेन होईल आपली आणि हवा खिडती असल्यामुळे उत्पादनात वाढ होईल. तर पेरणीसोबतच खताचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. तर खत कोणचं घेतलं पाहिजे? तर पेरणीसोबत आपण घेऊ शकतो 20-20-013 किंवा 24-24-08 किंवा DAP एकरी 1 बॅग. हे तिन्ही जे मी खत सांगितले आहे ते एकरी 1 बॅग घ्यायचे आहे. आणि जर तुमचं जमीन लाल जमीन असेल किंवा रेताड जमीन असेल तर त्या जमिनीमध्ये एकरी 20 किलो पोटॅश याचा वापर करायचा आहे. आणि सोबतच 10 किलो मायक्रोन्यूट्रिएंटची बॅग याचा वापर केल्यास उत्पादनात फरक दिसते. तर हे झालं खत व्यवस्थापन. आता आपण जाणून घेऊ मूग पिकातील तणनाशकाबद्दल. मूग पिकामध्ये प्री इमर्जन हर्बिसाइड मध्ये आपण पेंडामिथिलिन किंवा स्टॉर्म आर्म याचा वापर करू शकतो. पेरणी नंतर 48 तासाच्या आत आपण याचा वापर करायचा आहे. स्टॉर्म आर्म हे 12.5 ग्राम प्रति एकर साठी घ्यायचं आहे. आणि तसेच पोस्ट इमर्जन हर्बिसाइड म्हणजे उगवणी नंतर जे तणनाशक वापरायचं आहे आपल्याला, तशी कुठली याच्यात लेबल क्लेम तर नाही, पण जे आपण सोयाबीन मध्ये तणनाशक घेतो जसं शाकेद आहे किंवा परशूट आहे याचा वापर आपण इथे करायचा आहे. परशूट जे डोस आहे त्याचा 25% पर्यंत याचा डोस कमी करून वापरायचा आहे. जसं परशूट हे 250 मिली प्रति एकर आणि शाकेत हे 550 मिली प्रति एकर साठी याचा वापर करायचा आहे. आणि सोबतच पाण्याचं प्रमाणही 150 ते 200 लिटर पर्यंत प्रति एकर हे वापरलं गेलं पाहिजे, तेव्हा तणनाशकाचे रिझल्ट चांगले येतात. तर आता आपण जाणून घेऊ मूग पिकातील किडे आणि रोगाबद्दल. तर आपण पहिले सुरुवातीला किडी बद्दल पाहू. मूग यामध्ये कुठल्या किडी येतात? तर मावा, तुडतुडे आणि पांढरे माशी ह्या किडी मूग पिकामध्ये येतात. सोबतच केसाळ अळी, पाने खाणारी अळी आणि शेंगा पोखरणारी अळी या अळ्यांचाही प्रादुर्भाव मूग पिकामध्ये होतो. सोबतच दहिया या रोगाचा प्रादुर्भाव मूग पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचे लीफ क्रिंकल व्हायरस आणि येलो मोझॅक व्हायरस या 2 व्हायरसचाही प्रादुर्भाव मूग पिकामध्ये पाहायला मिळतो. जेव्हा तुमच्या प्लॉटमध्ये किंवा तुमच्या पिकामध्ये या 2 व्हायरसचे लक्षण दिसून येईल तेव्हा ते झाड उपटून नष्ट करा. म्हणजे हेच एक उपाययोजना आहे. त्या व्यतिरिक्त आपण याच्यात काहीच करू शकत नाही. आणि एक महत्त्वाचे म्हणजे तुडतुडे, मावा आणि पांढरी माशी यालाही तुम्हाला आटोक्यात ठेवावं लागेल, म्हणजे व्हायरसचा प्रसार होणार नाही. तर आपण आता मूग पिकाच्या वाणाबद्दल माहिती जाणून घेऊ. मूग पिकामध्ये जे आपण खरीपमध्ये जे लागवड करतो, वाणाची लागवड करतो, तेच उन्हाळी लागवडीसाठी वापरू शकत नाही. तर उन्हाळी लागवडीसाठी वेगळे वाण असतात. त्याच्यामध्ये आहे वैभव, चेतक, सम्राट, PKV ग्रीन गोल्ड, विराट गोल्ड, SMV 88, फुले M2, पुसा 9321, दुर्गा आणि अवस्थी 668 अशा काही वाण आहे. तर ही झाली मूग पिकाबद्दल सविस्तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच विविध माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.